इनका मोबाइल दे माइक हे चालू आहे माइक लाव जेवण राव माइक लाव चालू खाली खाली लाव खाली आणि हत्या करून रेल्वे रुळावर टाकून दिली. आता ह्या आरोपीला 2 आरोपी झाले. 2 आरोपी सुद्धा हे जसं काय जण मोठं कामगिरी करून आले ते त्यालाच नाही. ह्याच्यात 5-6 आरोपी आहेत. आपलं कोण आरोपी आहे त्याचं काही ह्यांचं की आपल्या कुटुंबाचं काही म्हणणं आहे काय की आणखी आरोपी आपण संशय वगैरे आहे का आपल्याकडून? संशय आहे पण आपण कसं सांगू शकता. जे 2 आरोपी धरलेले आहेत त्यांच्याच तोंडातून निघायला पाहिजे. म्हणजे आपण उगाच पुरावा याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आता कुटुंबातलं प्रत काय असं मनामध्ये संभ्रम निर्माण झाला कुटुंबाच्या प्रत्येकाच्या की आपला माणूस या मुलांचं ते जी कोण आपला मुलगा जो आहे त्याला उचललं कुठून कसं इंद्र माहिती आहे. इथं शाळा आहे. हे तुमची माहिती पोलिसातून बाकी माहिती घेतली मी सगळी. मी आता येताना डिवाइस आलेलो आहे ऑलरेडी. त्या दिवशी पण ज्या दिवशी घटना उघडकीस आली त्या दिवशी सय्यद रात्री 2 वाजता पुन्हा FIR कन्वर्जन केल्याच्या नंतर तर हे सगळं बोलत असताना त्यांना त्याच्यावर न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मी 100% आहे. त्या दिवशी पण त्यांना साहेबाचं असं म्हणलं होतं की मला म्हणलं एवढी मोठी ती कॅसेट आहे ती आपल्याला रात्री बघितली त्या चौकशी होईल त्याची पण तर त्या दृष्टीने आपण हे केलेलं आहे. तर आता पोलीसचं काय म्हणणं आहे ते पण काय साहेब आपलं कसं कसं आहे त्याच्यासोबत 4-5 आरोपी 100% फक्त त्यांनी आता पोलिसांनी तपास करून त्यांच्या तोंडातून कसं काढायचं हे महत्वाचं मुद्दा आहे. 6 फूट होतं ते एकदम जो है ना वो अब तक तपास के अंदर आया नहीं CCTV फुटेज चाहिए ना अब तक। आप जो भी ये बातें कर रहे हैं तपास के अंदर नहीं उसके आया। बारे में भी अभी जिसके पास तपास दिया है उनको भी मैं बुला के ले लेता हूँ. उनसे भी अभी आपके पास जाने के बाद वो भी ऑफिसर से बात करेंगे. मैं बैठ के एक बार उनको बुला लेता क्योंकि अभी मुझे रेस्ट हाउस में बैठ सकता है आचार संहिता करके. दूसरी जगह बोल के इनको नहीं तो उनके पुलिस स्टेशन में जाके मिल के इनके बोलेंगे जो भी है. तो थोड़ा अपन जो भी आपकी मांग है जो भी अपना जो बात है तो उनसे बात करेंगे. DYSP साहब बात किया है. अभी SP साहब भी आएंगे. थोड़े हैदराबाद में थे आए कि